हॅलो बच्चो, तुम्ही सगळं कशा आहेत? आज आमचं जो कहाणी आहे त्याचं शीर्षक आहे माझी जवळची जवळची मैत्रीण मैत्रीण माझी जवळची मैत्रीण. तुमचं सगळ्यांचं जवळची मैत्रीण आहेत का? असंच हा मुलगीचा पण आहे. चला बघूया की हा मुलगीचा मैत्रीण कोण आहे. माझी एक मैत्रीण मैत्रीण आहे ती माझ्याच घरात राहते. माझी एक मैत्रीण आहे ती माझ्याच घरात राहते. मी आनंदी असले की ती आनंदी असते. मी आनंदी असले की ती आनंदी असते. मी रडायला लागले की तीही रडायला लागते. मी रडायला लागले की तीही रडायला लागते. पण मला तिचा आवाज काही ऐकू येत नाही. ती नेहमी आरशातच राहते. पण मला तिचा आवाज काही ऐकू येत नाही. ती नेहमी आरशातच राहते. बाहेर ये ना. मी तिला म्हणते. आपण खेळूया. पण ती बाहेर येतच नाही. बाहेर ये ना, मी तिला म्हणते. आपण खेळूया, पण ती बाहेर येतच नाही. मला नाही आवडत हे तीच वागण. मी झोपूनच जाते. मला नाही आवडत हे तीच वागण. मी झोपूनच जाते.
मी झोपेत असताना ती हळूच आरशातून बाहेर येते. मग आम्ही मजा करतो. मी झोपेत असताना ती हळूच आरशातून बाहेर येते. मग आम्ही मजा करतो. आम्ही खेळतो. पळापळी करतो. दोघी मिळून आरडाओरडा करतो. आम्ही खेळतो, पळापळी करतो, दोघी मिळून आरडाओरडा करतो. मी तिच्याशी बोलते. ती माझ्याशी बोलते. मी तिच्याशी बोलते. ती माझ्याशी बोलते. सकाळ झाल्यावर माझी मैत्रीण आरशात परत जाते. सकाळ झाल्यावर माझी मैत्रीण आरशात परत जाते. पण मला मुळीच वाईट वाटत नाही. कारण पुन्हा स्वप्नात आम्ही खेळणारच आहोत. पण मला मुळीच वाईट वाटत नाही. कारण पुन्हा स्वप्नात आम्ही खेळणारच आहोत. काय बच्चो, तुम्ही सगळ्यांना ही कथा आवडली का? आता मी तुम्ही सगळ्यांना 3 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळं ह्याचा जवाब लिहून दीदी किंवा भैयाला पाठवा. प्रश्न 1, मुलीची जवळची मैत्रीण कोण आहे? प्रश्न 2, मुलगी तिच्या मित्राबरोबर काय करते? प्रश्न 3, मुलगी तिच्या मित्राला कधी भेटते? चला बच्चो, तुम्ही ही प्रश्नाची उत्तर लिहून दीदी किंवा भैयाला जरूर पाठवा. मी तुम्ही सगळ्यांचं नंतर मिळते. बाय.